हे फॅमिली, मी सिद्धी अँड वेलकम टू अवर अनादर मिनी ब्लॉग. खूप दिवसांनी मी मिनी ब्लॉग शूट करते. तर रात्री मुंबईवरून निघाले आणि दुसऱ्या दिवशी आमचा एक स्मॉल ट्रिपचा प्लॅन होता विथ अवर स्टुडंट्स, क्लास स्टुडंट्स. तर मस्तपैकी सकाळी श्री गणेशा केला क्लाससमोर आणि सीमेवरती नारळ फोडून आम्ही थेट पोचलो कोल्हापूरला. पहिलं डेस्टिनेशन होतं शुगर फॅक्टरी, पण तिकडे शूट अलाव नव्हतं. सेकंड डेस्टिनेशन इज कोल्हापूरचं महालक्ष्मी टेम्पल ऑब्व्हियसली, आणि खूप सुंदर आर्किटेक्चर आहे. तुम्ही जा, नक्की भेट द्या, तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. तर आम्ही मस्त मुलांसोबत गेलो होतो. ट्रेडिशनल शॉपिंग इकडे खूप मस्त असते, सो आम्ही थोडीशी शॉपिंगसुद्धा केली. ठुशी वगैरे किंवा गळ्यात घालायच्या हार वगैरे, आणि असं एक छोटं खेळणं डमरू आम्हाला मिळालं, तर ते सुद्धा घेतलं. आणि इकडे बांगड्यांचं कलेक्शन ऑसम. जर तुम्ही बांगड्या वगैरे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इकडे त्यासुद्धा परचेस करू शकता. आता ट्रिप म्हटली की टिफिन न्यायचा आणि कुठेतरी बसून खायचं असंच ठरलं होतं. तर मग आम्ही शाहू पॅलेसला मस्तपैकी बसलो गार्डनच्या बाहेर, कारण का गार्डनवरती अलाव नव्हतं. मग आम्ही टिफिन खाल्ला आणि शाहू पॅलेस एक्सप्लोअर केलं. तर शाहू पॅलेसमध्ये आतमध्ये म्युझियम आहे, म्हणजे जुन्या काळातल्या तलवारी, शस्त्र, अस्त्र ह्या सगळ्या गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत. तर त्या तुम्ही जाऊन बघू शकता, छान आहे. आणि मुलांची ट्रिप असेल तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी, ऐतिहासिक गोष्टी दाखवणं गरजेचंच आहे. मस्तपैकी घोडागाडीची राईड घेतली आणि संध्याकाळचं आमचं लास्ट डेस्टिनेशन होतं ते म्हणजे कोल्हापूरचा रंकाळा. तर मस्तपैकी रंकाळ्याला गेलो, तिकडे शूट केला, फोटोज काढले अँड लॉट्स. आणि इकडे माझे स्टुडंट्स आईस्क्रीम असं बघतायत जसं की त्यांनी पहिल्यांदाच आईस्क्रीम बघितलं. त्यांनी रंकाळ्यावरती खूप काही काही गोष्टी खाल्ल्या, चटरपटर वगैरे. आणि इव्हिनिंगला मी सनसेट एन्जॉय केलं आणि रिटर्न टू द होम. सो एखादी मिनी ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्ही कोल्हापूरला नक्कीच जाऊन या. थँक्यू सो मच.